दोन पॉइंट ऍड करायला सांगितले होते. आता ही जी प्रायमरी हेल्थ केअर आपल्याकडे मालवणमध्ये इमारत आहे, ती प्रायमरी हेल्थ केअर मध्ये एमडी फिजिशियन असावा, नुसतं एमबीबीएस असू नये, आणि त्याची जी आतमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही एक रचना आहे त्याच्यामध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर जोडावं लागेल, तिथे ब्लड बँक असेल, त्याच्यामध्ये औषधं असतील, जे जे काही जोडावं लागेल. माझं स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे माझ्या स्वखर्चातून किंवा सरकारच्या माध्यमातून हे करता आलं तर ते मेडिकल प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मी एकदम सुटसुटीत करणार, त्याचा दर्जेदारपणा आणणार त्याच्यामध्ये. ही एक मेडिकल फेसिलिटी आपल्याला दिली पाहिजे, कारण का खूप टुरिस्ट येतात. त्या टुरिस्ट अनेक वेळेला लोक जखमी होतात. प्रायमरी हेल्थ केअर आपल्याकडे कुठे दिसत नाही. मला असं वाटतं कुठेतरी उल्लेख साहेब आपण केला की एक हेल्थ केअर युनिट आपल्याकडे इथे सुसज्ज असावी आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं त्याच्यामध्ये संपन्न व्हावं, म्हणून तो एक प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये यायला पाहिजे होता, तो झाला नाही. साहेब, प्रायमरी एज्युकेशनचा आपण विषय काढला साहेब. येणाऱ्या 7 किंवा 8 तारखेला आपण एक इंटरनॅशनल स्कूल सन्माननीय महाजन जे आमचे ठाण्याचे आहेत त्यांच्याबरोबर कोऑपरेशन मध्ये आम्ही एक इंटरनॅशनल स्कूलसाठी भूमिपूजन करतोय. पण तो एक जरी प्रायव्हेट अफेअर झाला तरी त्या इंटरनॅशनल स्कूल फक्त नावाने नाही तर त्याचा दर्जा पण इंटरनॅशनल असेल अशी स्कूल आपण तिकडे उभारणार आहोत. ते तुम्हाला 7 तारखेला आम्ही ती भूमिपूजनाची तारीख करतोय, त्याच्यावर आम्ही थांबणार नाही. तर सेकंडरी एज्युकेशन एक एमबीए युनिट असावं, ते पण या व्हिडिओमध्ये असायला पाहिजे होतं. त्याची ब्रीफिंग मी माझ्या टीमला दिली होती, पण त्यांनी काय दाखवलेलं नाही. एक एमबीए इन्स्टिट्यूट जे मी माझ्या निवडणुकीच्या कार्यकाळात बोललो होतो की मी एक एमबीए इन्स्टिट्यूट इकडे आणणार. आपल्याकडे प्रायमरी एज्युकेशन आहे पण सेकंडरी एज्युकेशन नाही. तर सेकंडरी एज्युकेशन आणण्यासाठी एमबीए इन्स्टिट्यूट इकडे यावं आणि ते पण दर्जेदार असावं. म्हणजे आज मी वेलिंकर वगैरे मोठमोठे इन्स्टिट्यूट मुंबईत बघतो साहेब, ते जसे चालवतात त्याच धर्तीवर आम्हाला इकडे एमबीए इन्स्टिट्यूट चालवायचे. एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा त्याचं एक सेंटर इकडे असावं, त्याला जोडून तिकडे आम्ही तेही सेंटर इकडे मालवणमध्ये सुरू करणार. म्हणजे आपण IAS ऑफिसर पण तयार करू शकतो, IPS ऑफिसर तयार करू शकतो. त्यांना कुठेतरी मार्गदर्शन कमी पडतं, ते मार्गदर्शन आपण ह्या सेंटर मधून स्किल सेंटर पण आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. हे सगळं व्हिडिओमध्ये होतं पण ते कुठे गायब झालं मला माहित नाही, पण ठीक आहे, मी माफी मागतो. इकडे साहेब विषय निघाला रस्त्यांचा. तर साहेब मागच्या वर्षभरामध्ये मी दुरुस्तीचे जवळपास, माझा मोठेपणा सांगत नाही, पण 7 ते 8 करोड रुपये आणले, जे ह्याच्या अगोदर कधी दुरुस्तीला मिळाले नाही. पण जसं आपण बोला 18 मे पासून पावसाळा सुरू झाला आणि वॉटरप्रूफ डांबर जगामध्ये कुठेच नाहीये. आता ते माझं नशीब म्हणावं की 6 महिने पाऊस कोकणात टिकला किंवा राहिला, आणि म्हणून ती डांबराची कामं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात साहेब पाऊस आहे, आम्ही काही करू शकत नाही. अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही, ते म्हणतात पाऊस आहे म्हणून आपण काही करू शकत नाही. हा साहेब मालवण कुडाळ म्हणजे चौके मार्गे धामापूर काळसे आणि तो जो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे तो दरवर्षी बनवावा लागतो. मी यावर्षी साहेब काय केलं, त्याच्यामध्ये एक अधिकाऱ्यांशी बोलून अभियंत्यांशी बोलून मी त्याची सॉइल टेस्टिंग करून दिली. कारण का एकीकडे मँग्रोव्ह आहे, एकीकडे तलाव आहे, मध्ये गाव आहे आणि डोंगराळ भाग आहे. ह्याच्या सगळ्यामध्ये जर सॉइल टेस्टिंग झालं नव्हतं आणि तुमचे थर तिकडचे बघितले एवढे तिकडचे थर, मोठ्या टाईपचा भ्रष्टाचार होता. मी दोन्ही अधिकाऱ्यांना, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरना मी म्हणजे डिपार्टमेंटने कामं वाटून दिली. त्यांना मी सांगितलं आता पुढच्या वर्षी, कारण का तो मागच्या वर्षी आमदार वेगळे होते, आता इथे आमदार बदललेले, जर आता खड्डा पडला तर मी तुझ्या मागे लागला. हे मी त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरना तिथे सांगितलेलं आहे. कामं करायची असतील तर दर्जेदार, कारण का तो एवढा महत्वाचा विषय त्या काळामध्ये पण होता. आम्ही त्याच्यावरच टीका करायचो आणि आता त्याच्यावरच माझ्यावर टीका होते. म्हणून तो विषय साहेब मी 100% मार्गी लावणार. प्रत्येक किलोमीटरला एक खर्च पडतो. आता सॉइल आणि त्याच्यामध्ये जो काही थर टिकणार आहे, BVM असेल किंवा त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये जे काही विषय ते लोक वापरतात, त्याच्यामध्ये 17 लाखाचा जो काही विषय होता आपण 24 लाखापर्यंत आहे. म्हणजे तो रस्ता टिकला पाहिजे. मी कॉन्ट्रॅक्टरना सांगितलंय आम्हाला तुमच्याकडून चहा नको, तुमची बिस्किट नको, पण रस्ता जर दर्जेदार झाला नाही तर आम्ही तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला रस्ते चकाचक करून द्या, खड्डे मुक्त आम्हाला मालवण कुडाळ करून द्या, आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, एवढंच मी
मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ओळखत नसल्यामुळे त्यांना मी सांगू शकतो की हे दर्जेदार काम इकडे झालं पाहिजे. साहेब, इलेक्ट्रिफिकेशनचा मुद्दा काढला गेला. लाईट जाते मालवणमध्ये, याचा अनुभव मी देखील घेतला. मी जेव्हा सभागृहामध्ये हा विषय काढला की कसं आमचं कोकणातलं इन्फ्रास्ट्रक्चर लाईटीचं एनएसईचं खराब झालेलं आहे आणि कोकणाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे, तर मी स्वतः जेव्हा ही अतिवृष्टी आली तेव्हा मी सगळीकडे गेलो, सर्व्हर चेक केले, सबस्टेशन चेक केले. काही ज्युनियर इंजिनियरना आम्ही जिथे काय रस्त्यात भेटू शकलो, काही सिनियर इंजिनियर होते त्यांना जेव्हा रस्त्यात भेटू शकलो, आम्ही ते सगळे सर्व्हर पॉकेट उघडायला लावले. कुठे साप सापडले, कुठे कप्सच नाही, कुठे क्लीन तुटलेली होती, कुठे पावसामुळे सर्व्हर डाऊन होता. आणि हा सभागृहात नंतर मी विषय घेतला आणि सभागृहामध्ये तो विषय घेतल्यानंतर मला असं वाटतं महिन्याभराच्या आत त्या डिपार्टमेंटच्या राज्यमंत्री आहेत सौ कोर्डीकर मॅडम, कारण का हे खातं मुख्यमंत्री साहेबांकडे आहे, राज्यमंत्र्यांच्याकडे तो पदभार आहे ह्या विभागाचा. आणि त्यांनी ती मीटिंग घेऊन सचिव साहेब होते, सगळे होते, सन्माननीय केसरकर साहेब होते, सन्माननीय योगेश कदम होते. आणि त्याच्यामध्ये मी हा विषय ठेवला, साहेब कोकणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटीसाठी पैसे द्यावे लागतील, तुम्हाला अंडरग्राऊंड केबलिंग करावी लागेल, तुम्हाला सबस्टेशन उडान मालवण. साहेब, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, उडान मालवण मागच्या 10 वर्षामध्ये फक्त 4 सबस्टेशनवर चाललंय. आजूबाजूचे मतदारसंघ 11, 12, 13 सबस्टेशन, पण आपण 4 वर थांबलेलो. कुठली नवी मागणी नव्हती. तर मी सचिवांना सांगितलं, आज साहेब तुम्ही हे जे काय मालवण कसा रस्त्यावर जे तुम्ही काम बघताय ना, ते अंडरग्राऊंड केबलिंग आहे. त्याचा आकडा तुम्हाला सांगतो, 580 कोटीचा आहे. तो किनारपट्टीपर्यंत जातो. आणि सबस्टेशन जे आपण नवीन मागणी केली सबस्टेशनची, तो आकडा 70 कोटीपर्यंत जातो. आणि हे सगळं साहेब मी हवेत सांगत नाहीये, ह्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ माझ्याकडे आहे, मीटिंगचे मिनिट्स माझ्याकडे आहेत. मी साहेब ह्याच्यात काही जर डिलिव्हर करू शकलो नाही तर मला तुमच्याकडे परत यायचा अधिकार नाही असं मी समजतो. मला काय ह्याच्यात मिळवायचं नाहीये. मला तुम्हाला खोटं बोलून आज मी इकडे खोटं बोलीन, पण नंतर परत मला तुमच्याकडे माझ्यासाठी यावंच लागेल. मग तेव्हा तुम्ही विचार, निलेश काय झालं एवढं तू पण, मला ते दिवस बघायचे नाहीये तसे, त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपण 42 ट्रान्सफॉर्मर पण अलॉट करून घेतलेले. त्याच्यामध्ये 19 ऑलरेडी इम्प्लिमेंटेड झाले, बाकीचे इम्प्लिमेंट व्हायचे. फक्त ट्रान्सफॉर्मर आपण थांबलेलो नाही, तर त्याच्याबरोबर स्टेबिलायझर, कुठे कमी दाबाची वीज येते, कुठे जास्त दाबाची वीज येते, कुठेतरी शॉर्ट सर्किट होतो त्याच्यामुळे आग लागते. आम्ही सांगितलं की हा जर तुम्हाला विषय सोडवायचा असेल तर त्याला स्टेबिलायझर लागणार. तर स्टेबिलायझर सकट जिथे जिथे आपण ट्रान्सफॉर्मरची करू शकतो तिथे ट्रान्सफॉर्मर सकट, आणि जिथे ट्रान्सफॉर्मरच्या सकट सोयी नसेल तर तिकडे सेपरेट. पण स्टेबिलायझर हा विषय आपण सचिवांना पण सांगितलेला आहे, स्टेबिलायझर सकटच आपल्याकडे जे काही पुरवठा होईल तो होईल. आणि हे सगळे म्हणजे जिथे चौक्यापासून जिथे जिथे जंगलात पोल लागलेले आहेत, म्हणून हे अंडरग्राऊंड आपण ही व्यवस्था उभी केली. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला 580 कोटी 580 crores आपल्याला दिलेले आहेत, जसं की तुम्हाला अगोदर म्हटलं. आणि सबस्टेशनसाठी, वाढीव सबस्टेशनसाठी 70 करोड रुपये आपल्याला दिलेले आहेत. आणि जेव्हा मालवणमध्ये 8-10 दिवस लाईट नव्हती, मध्ये परतीचा पाऊस आला होता, तेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारलं, अहो 7-7 दिवस मालवणमध्ये लाईट नाही, काय? मी आमदार नव्हतो तेव्हा, एवढं काय प्रॉब्लेम काय? तर त्यांचं असं म्हणणं आहे, मॅनपॉवर नाहीये. जिथे इन्फ्रास्ट्रक्चरवर पालापाचोळा पडला होता ते हटवायला पण त्यांच्याकडे लोक नव्हते. आणि तिथे जाणार कोण ही माणसं ठरत नव्हती, म्हणून अख्ख्या शहराला वेठीस धरला गेला. ते परत कधीच अवस्था आपल्या मालवण शहरावर येऊ नये म्हणून मी हे इन्फ्रास्ट्रक्चर अशा पद्धतीने घेतोय की परत कधी मालवणमध्ये संकट येऊ नये, म्हणून आपल्या समोर हा मुद्दा मी ठेवला. मग विषय आला रोपवेचा. आता साहेब जी डिझाईन आपण बघितली, आपण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडे हा किल्ला असल्यामुळे जी डिझाईन तुम्ही बघितली ते काम आपण करू शकत नाही. आणि आपण कुठल्याही पोर्ट व्यवस्थेची आपण बिझनेस घेणार नाही. माझा विषय होता की बसून फक्त एरियल व्ह्यू घेऊन परत किनारपट्टीवर यावं. त्याच्यामध्ये ज्यांना बोटीतून तिकडे जायचंय ते बोटीतूनच जाणार, पण एरियल व्ह्यू म्हणजे माणूस फक्त वरतून बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतो आपण, त्या बर्ड्स आय व्ह्यूनी तिकडे जाणार आणि परत किनारपट्टीवर येणार.
हा व्ह्यू माझा आहे. इकडे डिझाईन आमची चुकली की तिथे दाखवले की डायरेक्ट किल्ल्यापर्यंत आपण ती केबल कार नेतो, अजिबात नाही. आपण फक्त एरियल व्ह्यूनी ती आपण किनारपट्टीवर आणणार आहोत, तेवढं फक्त आपल्या समोर स्पष्टीकरण द्यायचं होतं. अजून एक मुद्दा जो माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला गेला नाही तो म्हणजे हे जे मोकाट कुत्रे, मोकाट जनावर हे जे काही आहेत साहेब, निर्विजीकरणासाठी आम्ही कुडाळमध्ये हा प्रयोग केला. नगरपंचायतीमध्ये 11 लाख ते 12-15 लाखाचा हा फंड असतो. हा फंड आम्ही निर्विजीकरण, हे प्रत्येक इंजेक्शन 1800 ते 1700 रुपयाला एक इंजेक्शन असतं, ते त्या जनावरांना घेऊन जातात, त्यांची प्रोसिजर करतात आणि त्याला परत सोडतात. त्याच्याने काय होतं, प्रोडक्शन सायकल थांबते त्यांची. पण मला असं कळलं की हा फ्रॉड आहे, असं होत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही ती औषधं जी जागतिक दर्जाची औषधं आहेत ती आता नगरपालिकेमध्ये आम्ही एक सेल सुरू करून त्यांना आम्ही सांगणार की अमुक अमुक ठिकाणी आहे, ज्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही रेट कार्ड काढून घ्या आणि निर्विजीकरण जर करायचं असेल तर तसं करा. आणि जे एकदम खतरनाक आहे त्यांना आपल्याला पाठवावं लागतं. खतरनाक म्हणजे साहेब बघू शकत नाही, असं वाटतं की त्यांना बघितलं आपण आजारी होऊ शकतो नुसतं बघून, अशी अवस्था. आणि मी त्या माझं घर काय, माझं घराचा रूट तो सागरी महामार्गाच्या दिशेने आम्ही जातो साहेब, तिथे कॉलनी करावी लागेल जेवढे आहेत तिकडे. आणि ते बिचारे लहान लहान मुलं मी बघतो, लोक वॉकिंगला जातात तिकडे, कधी सकाळी कधी इव्हनिंग वॉकला. आपण साहेब करणार तेलच वॉक करतायत आपण करू शकत नाही. किती वाटते भीती साहेब, आम्ही गाडीत बसून घाबरतो. म्हणजे तुमची अवस्था माझ्या डोळ्यासमोर खरोखर तारीख उमकली. हा तुमचा विषय सिरियस आहे, अतिशय सिरियस आहे. आणि मी काही प्राणी प्रेमी आहे, मी त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली कुडाळसाठी आणि मालवणसाठी. म्हणजे हे एकंदरीत आहे किती तेवढं तरी मला सांगा. आता हे जन्माला 25-25 घालतात, इतका वेळ नाही. मस्करीचा भाग नाही, अजिबात मस्करीचा भाग नाही. 25-25. तर मी जे प्राणी प्रेमी आहेत त्यांना विचारलं ह्यांचं काय करणार आपण, त्यांची प्रोडक्शन सायकल बंद करावी. मी बोल आहेत किती साहेब, 2.5 ते 3 हजार. सुप्रीम कोर्टाने पण हा विषय सांगितलं त्यांना खाऊ घालू नका, त्याच्यावर कारवाई साहेब, त्याच्यावर पण करणार. नगरपालिकेमध्ये साहेब तशी हेड आहे, त्या हेड खाली आम्ही हे काम करतो, जसं आम्ही कुडाळमध्ये करतो. काही गोष्टींचा बंदोबस्त आणि निर्विजीकरणासाठी जे आपल्याला लिक्विड बदलायचं आहे ते मी बोलले एकदा दाखवा, ते वास तरी ते पाण्यासारखा वापरे. मी बोललो ह्याचं औषध कुठे आहे, म्हणजे तो फ्रॉड आहे. आम्ही ते बंद केलं आणि मग आम्ही नवी प्रोसिजर सुरू केली. आणि लवकरात लवकर साहेब आपण त्याच्यावर तोडगा काढू. घन कचऱ्यासंदर्भात आपल्याला साहेब जो इकडे डेमो दाखवला गेला तो पण चुकीचा आहे. आमचा प्रकल्प ह्याच्यापेक्षा मोठा आहे. मी आता कुडाळमध्ये जे चालू केलंय, कुडाळमध्ये साहेब घन कचऱ्याचा प्रकल्प आम्ही सुरू केला. MIDC कडून आम्ही जमीन वर्ग करून घेतली. आपल्या मालवणमध्ये तर जमीन रेडीमेड आहे, अडाणीला जमीनच आहे. आता जो प्रकल्प आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डचा तिकडे आणतोय, ओला कचरा, सुका कचरा, म्हणजे तुम्ही जसं बोललात, मला वाटतं आपण जसं बोललात की लोकांना सवय झाली पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की मुंबईला आम्ही राहतो साहेब, आमचं घर आहे मुंबईमध्ये. ओला कचरा आणि सुका कचरा ह्याचे बॉक्सेस हे नगरपालिका देते, ते कल्चर नगरपालिका शिकवते. माणसं बाहेर जाऊन हे सगळं करत नाही. आम्हाला नगरपालिकेने सांगितलं तुमचा सुका कचरा इकडे आला पाहिजे, ओला कचरा इकडे आला पाहिजे, गाडी येते घेऊन जाते. हे कल्चर नगरपालिकेने लावायचंय. तुम्ही संधी दिली तर आम्ही लावू. आणि याच्यामध्ये आपण करायचा प्रयत्न करतोय, कल्चर बदलावायचा प्रयत्न करतोय. कचरा मुक्त मालवण. आज कुठल्या तरी पेपरमध्ये मी 2 दिवसापूर्वी वाचलं, 6 लाख प्लास्टिकच्या बॉटल मालवणमध्ये सापडल्या गेल्या. त्याची विल्हेवाट कुठे होणार, तर साहेब ह्याच प्लांटमध्ये होणार. प्लास्टिकची पण क्रशिंग, सेग्रिगेशन, कलेक्शन आणि डिस्पोज. 1% दुर्गंधी बाहेर येणार नाही. आम्ही कुडाळमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यांनाही सांगितलं साहेब, 1 टन कचरा जर तुम्हाला बाहेर कुठे दिसला जबाबदारी माझी, जर तुम्हाला वास आला त्या प्लांटचा जबाबदारी माझी. आणि तसंच आपण त्या स्टँडर्डचा आपण प्रकल्प कचऱ्यासाठी आपण मालवणमध्ये करतोय विथ कलेक्शन. त्याच्यासाठी सेपरेट गाड्या द्याव्या लागल्या. आता मुंबई सारख्या गाडी तर फिरू शकत नाही, आपली रस्त्याची साईज छोटी आहे. तर ज्या साईजची गाडी घर टू घर कचरा कलेक्शन करू शकते त्या साईजच्या गाड्या आपण इकडे उपलब्ध करून देणार आहोत.
आपण साहेब त्या सगळ्या बिल्डिंगची आपण चर्चा केली की आपत्ती व्यवस्थापनाची. आता जर तुम्ही रिक्वेस्ट केली की ते सगळे शाळेला जोडून असावे, तर माझा जो सहकारी आहे त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं जो हे काम बघतो प्राथमिक शाळेच्या आवारातच आहे ते असं आहे, प्रपोजलच तसं आहे. म्हणून साहेब आता कुठला विषय आपण हायवेच्या डिवायडर फाउंडेशनला काढला होता. आमचे सन्मान्य राणेसाहेब खासदार साहेब त्यांनी त्या ब्युटिफिकेशनसाठी 8 करोड रुपये ऑलरेडी केंद्र सरकारकडून आणलेले, पण ते कॉन्ट्रॅक्टर असे आहेत ते म्हणजे आता तुम्हाला मी नंतर सांगतो आणि तो विषय सोडवतो, तो फक्त माझ्यावर सोडा त्यांनी बघतो ते कसं करायचं ते. साहेब कोकण रेल्वेचा विषय आपण काढला. आता साहेब कोकण रेल्वेचा विषय मी स्वतः खासदार होतो, मी तिकडे कोकण रेल्वेची अवस्था मला माहिती आहे. आता मर्ज झालेलं आहे रेल्वेचे मेन, इट इज कन्व्हर्टेड इंटू द इंडियन रेल्वे. तर आता मर्ज झाल्यामुळे आपल्याला आता ती जी तुम्ही म्हणताय सगळं आम्ही त्याच्यावरती भाष्य देखील केलं होतं सभागृहामध्ये केंद्र सरकारमध्ये म्हणजे पार्लमेंट, की कोकण रेल्वे ही कोकणाची आहे की साऊथची आहे. एक्झॅक्टली आपण 22% आहोत, पण आपल्याला तशी 22%ची टक्केवारी दिसत सुद्धा नाही, आपल्याला किंमत सुद्धा मिळत नाही. पण एक जमेची बाजू अशी आहे की आता मर्ज झालेला आहे. आता इंडियन रेल्वे बरोबर मर्ज झाला असल्यामुळे आता ती प्रोसिजर फास्ट होईल आणि आपल्या कोकणाला न्याय मिळेल, याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन. आणि जर ह्याच्यामध्ये अजून एक एअरपोर्ट जे आपण जे ह्याच्यात नव्हतं, पण एअरपोर्ट जे आपण चिपीचं म्हणतो, मोठे साहेब म्हणजे राणेसाहेब आणि सगळी टीम ही ते एअरपोर्ट रिवाईव्ह व्हावं त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करतात. चूक काय झाली, मागचे जेव्हा खासदार होते, मी कोणावर टीका करत नाही, पण जी वस्तुस्थिती आपल्याला सांगावं लागेल, डीजीसीए बरोबर जे एग्रीमेंट होते, जी गव्हर्नमेंट बॉडी आहे एअरपोर्ट एव्हिएशनची, डीजीसीएनी जेव्हा एग्रीमेंट करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा 3 वर्ष फक्त गव्हर्नमेंट एअरलाईनशी तुम्हाला करार करावा लागेल आणि त्या करारावर बाकीचे प्रायव्हेट सगळे गायब झाले, कोणच आपल्या चिपी विमानतळाकडे आलं नाही. याची चूक आपली झाली, पण ते ठीक, आता आम्ही रेक्टिफिकेशन करतोय. शिर्डी, सोलापूर जवळचे सेक्टर आता आपण ते सगळे करायचा प्रयत्न करतोय, लवकरात लवकर ते रिवाईव्ह होईल एवढं तुम्हाला सांगतो. फक्त 5 मिनिटं घेतो आणि माझं हे संपवतो. ही जी नळपाणी योजनेसाठी आपण मी खास म्हणजे आमदार झाल्या जी या योजनेच्या दुरुस्तीसाठी आपण पैसे आणले साहेब, ते 43 कोटी आहे. 43 कोटी आपण ऑलरेडी ते काम सुरू आहे. घाग नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही कधी त्याला धरायचं असेल तुम्ही धरू शकता. साहेब हे प्रॉमनाड जे आपण बांधतोय सगळं म्हणजे अगदी तळाशील पर्यंत, आता हे खातं आमच्याच घरात असल्यामुळे याची प्लॅनिंग आम्ही पहिल्याच महिन्यात केली होती. आणि त्या प्लॅनिंग मध्ये असं आलं की नरिमन पॉइंटला क्वीज नेकलेस जसा आहे, तो क्वीज नेकलेस प्रमाणे आपण तो प्रॉमिनंट एरिया करायचा. त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील, त्यांना पार्किंगची सोय वेगळी करावी लागेल, त्यांना फिरण्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल आणि आपण दर्जेदार प्रॉमिनंट करायचं नुसतं बघण्यासाठी, आणि रस्ता कम बंधारा करायचा म्हणजे ट्रॅफिकची सुविधा, म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा तिकडे सुटतो. आणि कंजेशनचा जो प्रॉब्लेम आहे जो ह्या व्हिडिओमध्ये दाखवला गेला नाही, मी त्यांना सांगितलं, कदाचित त्यांना कळलं नाही. एक रस्ता कोळमच्या दिशेने जाणार आहे आणि एक रस्ता देवबागच्या दिशेने जाणार आहे, मधलं कंजेशन कमी करायला. म्हणजे आपण जो रिंग रोड काढतोय तो एक बायपास जाणार देवबागकडे आणि दुसरा जाणार कोळमच्या पुलाच्या त्या पलीकडे, म्हणजे मधलं कंजेशन जे ते आपण कमी करतो. ते रस्ते त्याच्याने खराब होणार नाही. मी प्रशासनाला सांगितलंय मालवण कुडाळमध्ये एकही घराला धक्का लागेल असं विकास काम करायचं नाही ना शहरात, म्हणून आम्ही बायपास काढायचा विचार केला. आम्ही रिंग रोड करतोय आणि मग पर्यटकांना आतमध्ये घेतोय व्हिजिलन्ससाठी, की आपल्या मालवणमध्ये एवढे पर्यटक येतात, ड्रग्सचा वावर वाढू नये, कुठला पर्यटक कुठून येतोय कुठे जातोय आपल्याला माहित नाही. म्हणून मी एसपी साहेबांना भेटून जेव्हा नवीन एसपी आले त्यांना सांगितलं, जर ड्रग्सनी ठिकाणा घातला ही जबाबदारी तुमची राहणार, कारण का किनारपट्टीवर कोण येतोय कोण जातो आपल्याला माहिती आहे, रोजच्या रोज येऊन जातोय. तर आपण त्याच्यावरही लक्ष ठेवावं, आमचं त्याच्यावर लक्ष आहे आणि आम्हाला कोण आढळलं तर आम्ही जागेवर बंदोबस्त करणार. ही संस्कृती हे कल्चर ड्रग कल्चर आमच्या मालवणमध्ये आम्ही टिकू देणार नाही. साहेब मामा वरेलकरचा उल्लेख इकडे झालेला आहे, त्याच्यामध्ये साधारण थोडी बहुत डिझाईन वरती खाली होऊ शकतील, पण ते 10 ते 11 कोटी आपण मिळवणार. आणि क्रीडा संकुलासाठी आता 4 करोड रुपये जे काही सँक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये क्रीडा संकुल होणार नाही, अजून 8 कोटी रुपये लागणार आहेत, तेही पाईपलाईन मध्ये. 4 कोटी आता आपण ऍक्विजिशन साठी वापरणार आहोत
आणि बाकीचे 8 कोटी हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी वापरणार आहोत. कुठला विषय साहेब व्हायला असेल तर आपण मला सांगावं. शिवसृष्टी 100 कोटीची होईल असं आम्ही तिकडे मागणी केलेली आहे. आणि स्वतः सन्माननीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा इकडे आले होते ते देखील बोलले की शिवसृष्टी बनावी. तसं बाबासाहेब पुरंदरे साहेबांनी पुण्यात बनवली तशी शिवसृष्टी आपल्याला इकडे राजकोटच्या बाजूला बनवावी लागेल. एवढं ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि जो लाईट शो वगैरे जो काही लेझर शो आपण करणार आहोत तो 2 कोटीच्या वरती ती मागणी आपण ऑलरेडी केलेली आहे. अजून आपल्याला काय विचार असेल तर आपण सांगा. जेवढं मी लवकरात लवकर बोलू शकलो तुम्ही प्रयत्न केला.